मानी. मला थोडं चक्कर आल्यासारखं होतंय. डोकं नुसतं जड झालंय. मला माहित होतं, म्हणून तरी लिंबू सरबत आणले. मला अनुभव आहे ना. घे काय घे 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 घे. थँक्यू. अरे तेव्हा लईच उशीर झाला मला उठायला. आवरलं बी नाही मी अजून. मी पडदेशी आवरून येते. थांब. अगं कुठे चालली? बस हे आधी पी, म्हणजे तुझी दारूची नसा सगळी उतरून जाईल. काय बोललास तू? दारूची नशा? कोण दारू पिलं? मी पण पिलं नेते, पण तू पण तर पिली. काय? मी दारू पिले? मग अगर रात्रभर धिंगाणा घातलाय तुम्ही. तुला माहितीये, काल रात्री फार्म हाऊसवर आपले काही चोर आले होते, पण तू आणि आदित्य सरनी असा हाणलाय त्यांना, काही विचारू नको. डिशूम कर. अरे तेव्हा मला कसं काय बी आठवत नाही नानू. अगं ते कसं आहे ना, ते मला नाही माहित, पण तू आणि अनुष्का मॅडम दोघांनी काल नुसता गोंधळ घातलाय. गोंधळ काय बडबड करत होतात, काय ते वेगळंच दिसत होतं मला. नानू मी बडबड करत होते का? तुम्ही दोघी बडबड करत होतात. जवळजवळ तुमच्या आयुष्याचे धडे वाचून दाखवले तुम्ही एकमेकींना. जाऊ दे, एक काम कर, आता ती दारू पी, लिंबू सरबत पी, म्हणजे तुला बरं वाटेल. हा, टेन्शन घेऊ नको. हा पार्वती, मी येतो जरा जाऊन कामावर, पण तू पी. हा येतो. पी. अरे तेव्हा मी अनुष्का मॅडमला काही बोलले का? काय बी आठवण झालंय. नमस्कार. मी तुम्हाला भेटायला ऑफिस मध्येच निघालो होतो, पण बरं झालं तुम्ही इथे मला भेटलात. मला ना जरा माझ्या पगारातला ऍडव्हान्स पाहिजे होता. हो, पण या महिन्याचा पगार आपला आधीच झालाय. नाही, ते बरोबर आहे. मला पुढच्या महिन्याच्या पगारातला ऍडव्हान्स पाहिजे होता. ऍडव्हान्स मिळण्यासाठी आधी अर्ज करावा लागतो, असा डायरेक्ट नाही मिळत. तुम्ही ऑफिसमध्ये या, अर्ज करा, तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील. नाही, बरं आज काही होत असेल तर बघा ना. एक मिनिट, तुम्ही पारो मॅमचे वडील ना? म्हणजे आपल्या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, त्यांचे वडील ना? होय. तुम्ही कशाला ॲडव्हान्स मागताय? अहो, तुमच्या मुलीच्या नावावर तुम्ही कितीही रक्कम उचलू शकता. तुमच्यापेक्षा तुमच्या मुलीला जास्त पगार आहे. नाही, तिच्या पगारातनं नकोय मला ना माझ्या पगारातलंच ॲडव्हान्स पाहिजे. पण काय काम काढलं एवढं? एक पूजा करायची होती म्हणून. आज तुम्ही ऑफिसमध्ये या, अर्ज करा, तुम्हाला पैसे मिळून जातील. होय, धन्यवाद. येतो. प्रतीक, अरे इथे काय बोलत बसलास? ऑफिसला न जायचं? मारुती मामांना त्यांचा पुढच्या महिन्याचा पगार ॲडव्हान्स हवा होता, तेच त्यांच्याशी बोलत होतो. ॲडव्हान्स? मारुती मामाला कशाला पाहिजे ॲडव्हान्स? कसली तरी पूजा करायची आहे त्यांना. बरं ठीक आहे, जा लवकर जा. आणि हा, पारू इथे नसताना मारुती मामा कसली पूजा करतात? निसर्ग आणि माणसं पण ना, वय आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी आलेलो आहोत. असं एखाद्या परक्या माणसावर इतक्या सहजासहजी कसं काय विश्वास ठेवू शकतेस तू? असं एखाद्यासोबत हसून खेळून बोलायची काय गरज आहे? एखाद्यासोबत सायकलवर फिरायला जाणं, त्याच्यासोबत मिळून स्वयंपाक करणं, हे सगळं तुला योग्य वाटतंय का? का असं वागतेस तू? फायनली मी आदित्यच्या मनातून पारूच्या नावाचं भूत उतरवलं. अलग सराव, यात काय चुकीचं आहे? अरे आता स्वयंपाक करणं हेच तर माझं काम आहे ना. तो बिचारा नानू, तो 2 शब्द माझ्याशी गोड बोलला तर काय बिघडलं? एकटाच हा इकडं, त्याच्या बरोबर बोलायला सुद्धा कोणीच नाही, म्हणून मी त्याच्या बरोबर जरा 2 शब्द गोड आणि पिरमानं बोलते. नाहीतर असतात ना इकडं काय माणसं,
कारलं खाल्ल्यासारखं नुसतं कडूच बोलता येतं त्याला. अगं तुला माहितीये का त्याच्या मनात काय आहे ते? नाही माहिती. तुम्ही सांगा ना, त्याच्या मनात काय आहे माझ्याबद्दल. तो मूर्ख तुझ्या प्रेमात पडलाय. काय? तोच सांगत होता मला काल रात्री. नानू, नानू, हा आधी मला सांग, तू आमच्या मालक सरांना काय म्हणलास? काय सांगितलं? तुला मी आवडते हे तू आमच्या मालक सरांना का सांगितलंस? अरे मी कधी म्हटलं असं? सरळ मलाच सांगायचं ना. चोल्ला नानू, तुझं मन लई चांगलं आहे बघ. तुझं मन लई स्वच्छ आहे. तुझ्या मनात काय बी पाप नाही. निस्वार्थ आहेस बघ. तू ना खरंच लई चांगलं आहेस. मालक सर, तुम्हाला ना अजिबात खोटं बोलता येत नाही बघा. तुमचे डोळे ना समजा खरं खरं सांगतात. पार्वती, मी एवढं सगळं बोललो त्यांना, तुला राग नाही आला? आता राग कशा पायी येईल? मला तर ना असं वाटतं आपण चांगले मित्र होऊ शकतो. तसं बी ना आता माझं कोणीच मित्र नाही.